मध्ये महिलांचं राज्य आलेलं आहे। आपल्या नगराध्यक्षा लाडक्या रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले या दोन्ही पण चांगल्या बदलापूरमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही महिला बाल कल्याण समिती असो, कुठलीही समिती असो, ही समिती आम्ही त्यांना साथ देतो आणि आवर्जून मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आम्हाला जी साथ दिली। काल पण आमचा क्रीडा महोत्सव हा महिलांसाठी खास क्रीडा महोत्सव आम्ही साजरा केला होता। खूप भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळाला। आज आपण महिला दिन जागतिक साजरा करत आहोत। या कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांचा मान सन्मान करत आहोत। वेगवेगळ्या क्षेत्रातील आवर्जून आम्ही कुळगाव बदलापूर नगरसेवकांमध्ये महिलांचा आम्ही सत्कार करत आहोत। परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांचा आम्ही सत्कार आता यानंतर करणारच आहोत। असे कार्यक्रम तर आम्ही नेहमी करणारच आहोत। आपल्या लाडक्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडेंनी आम्हाला शब्द दिलाय की महिला बाल कल्याण मध्ये तुम्हाला जे कार्यक्रम महिलांसाठी बालकांसाठी करायचे आहेत ते तुम्ही करू शकता। आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी जी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना महिलांसाठी चालू केली, मुलींसाठी चालू केली। आपले लाडके देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना आपल्यासाठी आणली। ही लाडकी बहीण योजना सर्व महिलांनी घेतलेलीच आहे आणि ती योजना खरोखर चालू आहे। आपले माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांनी जी कन्यादान योजना चालू केली ती पण योजना आपण या मुरबाड विधानसभामध्ये घेतच आहोत। वेगवेगळ्या प्रकार क्षेत्रामध्ये आपल्या महिला उत्तीर्ण आहेतच। आम्हाला सर्वच महिलांचा सत्कार करायचा होता पण वेळेअभावी आम्ही तेवढी दखल घेतली नाही। आमचा पहिल्यांदाच कार्यक्रम आहे तर सर्व महिलांनी आम्हाला सांभाळून घ्यायचं आहे। नगर परिषदेमधल्याच महिलांचा आम्ही इथे मान सन्मान ठेवलेलाच आहे पण त्या ज्यांचा केला नाही त्यांचा पण आम्ही शब्द सुमनाने मान सन्मान करतच आहोत। आवर्जून मला एक इथे उल्लेख करावासा वाटतो की बदलापूर मधील अशा अनेक महिला आहेत की त्यांनी खरोखर आपल्या क्षेत्रात नाव कमवले आहे आणि सर्वच महिलांचा आम्ही सत्कार केला नाही पण काही महिलांचा आम्ही सत्कार करणार आहोत। त्यासाठी आम्ही दिलगिरी पण व्यक्त करतो। आवर्जून मला असा उल्लेख करावासा वाटतो की बदलापूर शहरातील एकमेव महिला दहीहंडी पथक छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव बदलापूर पूर्व येथील सौ सुचिता पेंडुलकर यांचे पण मी मनापासून या महिला दिनानिमित्त अभिनंदन करते आणि एवढे 2 शब्द बोलण्याची मला संधी दिलेली आहे याबद्दल मी आभार मानते आणि जय हिंद जय महाराष्ट्र। सन्माननीय रुचिताताई घोरपडे यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करत आहे। नमस्कार। हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपतींना मानाचा मुद्रा, संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे स्त्री शिक्षित झाली असा स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन। क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन। माता रमाई, माता भीमाई आणि माता जिजाऊ यांना वंदन करते आणि आज या कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे इथे हिरकणी महोत्सवाचं जे आयोजन केलं आहे ते 2 पर्वामध्ये होतं। त्या आयोजनाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्य
त्यांचं इथे मी स्वागत करते. आणि ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं त्या महिला बाल विकास समितीच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी आणि उपसभापती रितिताताई घोरपडे, महिला बाल विकास समितीचे अधिकारी श्री निकुळे साहेब आणि श्री चारुदत्त सोनवणे सर, यांना चौघांनाही मी धन्यवाद देते. आणि खास करून श्री संजय राऊत सर यांनाही मी खूप खूप धन्यवाद देते की खूप छान प्रकारे त्यांनी या कार्यक्रमाचं इथे आयोजन आणि नियोजन केलं आणि एकदम शिस्तबद्ध इथे आज हा कार्यक्रम पार पडत आहे. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. आज इथे जमलेल्या या सर्व माझ्या भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माहित नाही किती वर्ष झाले माहित नाही किती वर्ष झाले असं म्हणायला हरकत नाही. कारण काय, गेली कित्येक वर्ष झाले 8 मार्च हा जागतिक महिला दिन आपण खूप उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी तर या उत्साहाला उधाणच आलेला आहे. बदलापूरमध्ये फेरफटका मारला ना तर सगळीकडे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी असो, समाजसेवकांनी असो, महिला दिनाचे छोटे खाली काय न होईना कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि हा कार्यक्रम खूप उत्स्फूर्तपणे महिला त्याच्यामध्ये भाग घेत आहे. कारण काय, 8 मार्च हा महिला सन्मानाचा दिवस आहे. तसं बघितली तर 365 दिवस महिला सन्मानितच व्हायला पाहिजे. कधीच त्यांच्या आबरूवर किंवा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले नाही पाहिजे. कारण का, स्त्री जे करते आपल्या घरासाठी असतो, समाजासाठी असतो, देवाने तिला तशा प्रकारची घडवलेली आहे. देवी जशी अष्टभुजा निर्माण करून या जगाचं रक्षण करते, तशीच आपली ही स्त्री शक्ती सुद्धा आपल्या अष्टभुजांनी आपल्या संसाराचा गाडा चालवित असते. अशा या माय भगिनींचा सत्कार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे यावर्षी मुलगा बदलापूर नगर परिषदेतर्फे आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम करण्याचं आयोजित केलं होतं. काल आम्ही क्रीडा महोत्सव घेतला आणि आज सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. भगिनींनो, खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला सगळीकडून मिळाला. आणि कालचं नियोजन तर इतकं सुंदर होतं की 4 प्रकारचे खेळ ज्या सन्माननीय सदस्या काल उपस्थित नव्हत्या त्यांना सांगते की तुम्ही खूप छान संधी मिस केली. खूप चांगल्या चांगल्या खेळाडू आणि कलागुणांना वाव, त्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव मिळेल असे खेळ त्यांनी खेळले आणि खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं खेळाचं प्रदर्शन तुम्ही मिस केलं ते आम्ही बघितलं आणि त्यांना शाबासकी दिली. खूप छान वाटलं या गोष्टीचं. असेच उपक्रम नेहमीच आम्ही महिलांसाठी राबवत राहू अशी मी ग्वाही सगळ्यांना देते. आज या महिला सन्माननीय सदस्या ज्या आहेत नगरपालिकेच्या, या सर्व सन्माननीय सदस्या नेहमीच कुळगा बदलापूरच्या हद्दीमध्ये जे काही उपक्रम राबवायचे असतात ते शहराच्या विकासासाठी असतो, नागरिकांच्या विकासासाठी असतो, महिलांसाठी असतो, बालकांसाठी असतो, नेहमीच सगळ्यांच्या साथ असते. आणि त्याच्याचमुळे मी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आणि उपनगराध्यक्ष प्रियांकाताई दामले प्रत्येक कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे इथे सादर करत असतो. आणि त्याला जोड मिळते आमच्या सर्व सभापतींची सुद्धा. आज हा महिला दिनाचा कार्यक्रम जो आयोजन केला त्याला सुद्धा सर्व सभापतींनी एकमुखाने आणि पूर्ण सभागृहाने सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि हा कार्यक्रम नियोजनासाठी साथ दिली. उद्या आमच्या बजेटची घोषणा होणार आहे. तर त्याचपूर्वी 3 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगू इच्छिते, ज्या महिलांसाठी खास करून आम्ही इथे करणार आहोत आपल्या या बदलापूर नगर परिषदेमार्फत. महिला ज्या नेहमी स्वतःचाच विचार सोडून बाकी पूर्ण घराचा, आपल्या मित्रपरिवाराचा, आपल्या शेजारी पाजाऱ्यांचा, आपल्या गावाचा, आपल्या समाजाचा, सगळ्यांचा विचार करत असतात, पण स्वतःचा विचार कधी करत नाही. अशा भगिनीचं आरोग्य कधी व्यवस्थित नसलं तरी तिला काही त्याचं गम नसतं. पण अशा या महिलांसाठी
कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आम्ही सदस्य सर्वजण आणि नगराध्यक्ष सर्वजण खूप महत्त्वपूर्ण विचार करून महिला आरोग्य शिबिर राबवण्यासाठी खास करून तरतूद आपल्या या बजेटमध्ये आम्ही केलेली आहे. उद्या त्याचं डिक्लेअर करणार आहे. चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी निधीची तरतूद आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे या 24 प्रभागांमध्ये प्रत्येक सदस्या ही महिला आहे. काही प्रभागांमध्ये दोन्हीही महिला सदस्य आहेत. तर चांगल्या प्रकारे तिथे आरोग्य शिबिर राबवता यावं ह्याच्यासाठी आम्ही त्या निधीची तरतूद ठेवलेली आहे. दुसरं म्हटलं तर गर्भसंस्कार केंद्र ह्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत आम्ही गर्भसंस्कार केंद्र पूर्व आणि पश्चिम येथे चालू करणार आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये खास करून गर्भवती महिलांवर त्यांना मेडिटेशन असो, योगा असो, चांगले संस्कार त्यांच्यावर कसे, त्यांच्या गर्भावर कसे होतील याच्यासाठी खास करून लक्ष दिलं जाईल. यासाठी सुद्धा स्पेशल तरतूद आम्ही निधीमध्ये बजेटमध्ये ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची जी योजना आहे ती म्हणजे नगराध्यक्ष सुकन्या योजना. आज दिनांक 8 मार्च 2026 पासून जी मुलगी या बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जन्माला येईल तिच्या खात्यामध्ये 5,000 फिक्स डिपॉझिट म्हणून आम्ही ठेवणार आहोत आणि त्याचा लाभ तिला 18 वर्षाची झाल्यानंतर मिळणार आहे. तर जेव्हा त्यांचं आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र तयार होईल त्याच्यानंतर त्या मुलीच्या आई वडिलांनी नगरपालिकेशी संपर्क साधायचा आहे आणि तिचं या सुकन्या योजनेमध्ये नाव नोंदवायचं आहे. असे महत्त्वाचे निर्णय आणि महत्त्वाची तरतूद आम्ही आमच्या बजेटमध्ये ठेवलेली आहे. तसेच खास करून महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आज तुम्ही बघतच आहात इथे किती स्टॉल्स लागलेले आहेत. सगळ्या स्टॉल्सला मी भेट दिली, सगळ्यांची माहिती मी घेतली, सगळ्यांकडून खरेदी सुद्धा मी केलेली आहे. प्रोडक्ट इतके चांगले आहेत, खाद्यपदार्थांची क्वालिटी पण खूप चांगली आहे. मी सन्माननीय सदस्यांना सांगेन की कोणी रिकामं जाऊ नका, प्रत्येकाने स्टॉल्सला भेट द्या आणि आपल्या या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर जे उभे राहायचे प्रयत्न करतायत ते प्रयत्न त्यांचे सक्सेसफुल होतील. तर अशा या बचत गटाच्या महिलांना एक हक्काची जागा त्यांना मिळावी असा आमचा निर्धार आहे. तर हा निर्धार आमच्या आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी पूर्ण होणार आहे. आपल्या बेलवली येथे 5 मजली उमेद मॉलची निर्मिती होणार आहे, जेथे या बचत गटाच्या महिलांना त्यांची हक्काची जागा स्टॉल्स लावण्यासाठी मिळणार आहे. म्हणजे जेथे ग्राहकही सुरक्षित आणि विक्रेताही सुरक्षित राहणार आहे. तर अशी हक्काची जागा त्यांना मिळण्यासाठी 20 कोटी निधीची मंजुरी पण आपल्याला मिळालेली आहे. भगिनींनो, महिला सक्षमीकरणासाठी जे काही आम्हाला करायचंय त्याच्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आहोत. बदलापूर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला नेहमीच मदत करायची किंवा सपोर्ट करायचा. तो अशा प्रकारे की आपण प्लास्टिक बंदी करणार आहोत, तर प्रत्येकाने कधीच प्लास्टिक वापरू नये आणि लवकरात लवकर आपण कागदी आणि कापडी पिशव्यांचं नियोजन करणार आहोत, जेणेकरून बदलापूरमध्ये कधीच प्लास्टिक दिसणार नाही आणि डम्पिंग ग्राउंडमध्ये जो प्लास्टिकचा कचरा जास्तीत जास्त प्रमाणात दिसतो तो तुम्हाला दिसणार नाही. आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण खास महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. तो म्हणजे ह्या बदलापूरसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला मदत व्हावी, त्यांना सपोर्ट व्हावा, या बदलापूरच्या जनतेचं आरोग्य सुरक्षित राहावं याच्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनी आणि परिचारिकांनी खूप प्रमाणात मदत केलेली आहे. कोविड पासून आज 5 वर्षानंतर आपली सन्माननीय सदस्य या इथे निवडून आलेले आहेत. तर हा कार्यक्रम इतक्या उशिरा होत आहे असो, पण त्या सगळ्यात ह्या आमच्या पहिल्या कार्यक्रमात आगळा वेगळा जो कार्यक्रम आम्ही महिला दिनाचा ठेवला आहे त्याच्यामध्ये खास करून आम्ही ह्या महिला माता भगिनींचा सत्कार ठेवला आहे, जेणेकरून त्यांचा सत्कार आपल्या कुळगाव बदलापूरच्या नगरपालिकेच्या हद्दीतूनच झाला पाहिजे आणि सगळ्यात पहिली सुरुवात आमच्या या कार्यक्रमाची त्यांच्या सत्काराने व्हावी एवढीच माफक अपेक्षा आमची होती. म्हणून आम्ही असा आगळा वेगळा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे.
नुकतेच आपल्या कार्यसम्राट आमदार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या या छोटेखानी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून भेट दिली. सगळ्यांनी जोरात उभं राहून टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचं आहे. आज या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित झाला, ज्याची आपण वाट बघत होतो. माझी खूप इच्छा होती की आम्हाला ज्यांना सन्मानित करायचं आहे अशा माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आमचे आमदार साहेब इथे उपस्थित राहिले पाहिजे अशी मनापासून इच्छा होती आणि तो शब्द साहेबांनी पाळला आणि ते ह्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आमदार साहेबांचे धन्यवाद देते आणि लवकरच त्यांचं या व्यासपीठावर आगमन होईल, तेव्हा 5 मिनिटात आपण सत्कार सोहळा सुद्धा चालू करतो. बघा, म्हणजे मनापासून इच्छा होती की आमदार साहेबांनी आपल्या या व्यासपीठावर लवकरात लवकर पोहोचावं आणि त्यांनी सरप्राईज दिलं. मी समोरच वाट बघते साहेब तिकडून येतील आणि साहेब मागून आले. असो, धन्यवाद अप्पा, खूप खूप धन्यवाद. आमच्या या महिलांना तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित झालात. भरपूर गर्दी होती अप्पा, आपली वेळ जरा थोडीशी जास्त पुढे गेली, त्याच्या कारणाने थोडीशी उपस्थिती कमी झालेली आहे. असो, पण तुम्ही आमच्या शब्दाला मान राखून इथे आलात त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद देते. आणि प्रणिताताईंना विनंती करते की त्यांनी ठीक आहे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे मी आपल्या ह्या आमदार साहेबांचं इथे स्वागत करते आणि स्वागत झाल्यावर लगेच ते 2 मिनिटात ते माईक मी हँडल करते. तुमच्याकडून सत्कार जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तारीख सम्राट प्रगतीचे वारे इसरती कठोरे आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदराचं स्थान आपले अप्पा आमदार साहेब या कार्यक्रमात आले आणि त्यांच्या उपस्थितीने आपल्याकडे नवचैतन्य आलं. जागतिक महिला दिनानिमित्त आता आमदार साहेब 2 शब्द बोलावेत ही विनंती. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून बदलापूर नगर परिषदेच्या वतीने महिलांसाठी खास करून जे कार्यक्रम आयोजित केलाय, या कार्यक्रमासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराचं काम सुरू झालंय. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय. त्या आपल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे, त्याचबरोबर उपनगराध्यक्षा आहेत ना, आपल्या सभापती प्रणिता कुलकर्णी, सर्वच आपण सगळ्या नगरसेविका, सर्व भगिनी, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या भगिनी, जमलेल्या बंधू आणि माझ्या मित्रांनो, तर म्हणजे आज सकाळपासून कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम आहेत आणि मला वाटत होतं मी 8 वाजेपर्यंत तरी पोहोचेल, पण कुठेही मला त्यामुळे सुटकाच नव्हती आणि म्हणून मी तुमच्या समोर थोडा उशिरा आलो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण मला प्रथम तुमचं सगळ्यांचं मनापासून आजच्या दिवसाला अभिनंदन करायचे, आभार मानायचे. तुम्ही ही टीम दिली मला. या बदलापूर शहराने खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार केला. आज जागतिक महिला दिन आहे आणि महिलांच्या हातामध्ये आज अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि नगरसेविका सगळ्या महिलांच्या हातामध्ये आज सूत्र आपण दिलेली आणि मला विश्वास आहे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम यांच्या नेतृत्वाखाली होईल, असं आजच्या दिवशी तुम्हाला मला सांगायला निश्चितपणे आनंद वाटेल. एक वेगळा विचार खऱ्या अर्थाने या शहरामध्ये आहे. या शहराचं आपलं भविष्य खूप उज्ज्वल आहे, पण कधीतरी चांगला चेहरा असेल ना तर आपण कधीतरी त्या मुलाच्या काळा टिळा लावतो. तशी परिस्थिती आपल्या शहरामध्ये कधी कधी घडते. आपल्या शहराला कोणाची तरी नजर लागते आणि कुठेतरी कलंकित करण्याचा प्रयत्न आपल्या बदलापूरला होण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला सगळ्या महिलांना विनंती, यापासून दूर राहा. या सगळ्या तुमच्यासाठी धडपडतात. या अध्यक्ष झाल्यापासून मी तर जरा बराचसा फ्री झालोय. बदलापूरमध्ये बरेचसे कार्यक्रम, बरेचशी कामं स्वतः व्हिजिट करून माझ्याऐवजी ते स्वतः सगळ्या प्रयत्न करतात. त्यामुळे मला उलट अजून
फार मुंबई दिल्लीपर्यंत फिरायला चांगलं काम मिळालं होतं. आणि शेवटी या शहराचा कायापालट करणं ही जबाबदारी नगर परिषदेची आहे. आणि मला विश्वास आहे की नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला अशा पद्धतीने या शहराचा चेहरा बदलेल. जे प्रकल्प कधीच या बदलापूरने पाहिले नव्हतं ते प्रकल्प बदलापूरला आणले जातील आणि चांगल्या प्रकारचा निधी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो. एक चांगला विचार, चांगलं शहर घडवायचे आहे. मग ते शहर घडवायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. निवडणुकीमध्ये तुम्ही साथ दिली, एक वेगळ्या विचारातून तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकलाय. या शहराच्या विकासासाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. कुठेतरी चुकीचे संदेश, कुठेतरी चुकीच्या बातम्या या बदलापूरमध्येच घडतात. खरं म्हणजे एक मागे आता त्या कुठे एका महिलेचं काय झालं, त्याचं मूळ कुठं होतं याचा कधीच विचार नाही केला. मूळ उल्हासनगरला सापडले, त्याचं मूळ तिथं सुरुवात झाली. पण आमच्या बदलापूरची बातमी अशी आली की जसं का सगळं घडले ते बदलापूरला घडले. विनाकारण आपल्या शहराचं नाव कलंकित करण्याचा काहींचा हेतू आहे, तो जरा आपण सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे. आपलं शहर खूप चांगलं घडतंय. एक सगळ्यात चांगलं शहर जर आपण मुंबईच्या नंतर सोडलं तर प्रत्येक वर्ग सांगतो मला घर बदलापूरला हवं. हे का होतंय? विश्वास आहे. इथं दादागिरी नाही, गुंडगर्दी नाही, प्रेमाने राहणारा चांगला वर्ग या बदलापूरमध्ये येतात. आणि म्हणून माझ्या भगिनींचं संरक्षण हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आजच्या या महत्वाच्या दिवसाची एक चांगली संकल्पना रुचिता घोरपडे आणि त्यांच्या टीमने केलीच असेल. बऱ्याचशा गोष्टी काही चांगल्या करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून होईल. पण मी त्यांना दुसरी एक तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक सूचना करेल. आपल्या प्रत्येक महिलेचं आपण आता कॅन्सर तपासणीची मोहीम हाती घेतोय. बदलापूरमधल्या महिलांच्या मध्ये कॅन्सर मुक्तीच्या मार्गावर आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. टाटा हॉस्पिटल आपल्याला मदत करतंय आणि टाटा हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून महिलांचं तपासणी खूप मोठ्या प्रमाणात आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही साथ दिली पाहिजे. हा आजार दडवून ठेवण्याचा नाही. तुम्ही बऱ्याच महिला तपासणी करायला घाबरता. त्यातल्या त्यात माझ्या घरी असेल, कोणाच्या घरी असेल तर पुरुष डॉक्टरकडे लवकर आपण सांगत नाही, अंगावर काढतोय. आणि असते त्याला दुसरं तिसरं स्टेज झालं तर आपल्याला अडचण निर्माण होते. माझी हात जोडून विनंती आहे, जी लागेल गरज ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या वार्डामध्ये सगळ्यांनी कॅन्सर मुक्तीवर आपण भर देऊन कोणाच्या घरात एकही महिला अशी कुठं जाता कामा नये तर तिच्या कॅन्सर पासून मृत्यू झालाय. टाटा हॉस्पिटलने आपल्या मतदारसंघाला दत्तक घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं का कॅन्सर मुक्त करण्याचा हा मुरबाड मतदारसंघ आम्ही मदत करायला तयार आहे. मुरबाडला आता एक फार चांगली मशीन दिलेली आहे. त्या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये तुमची तपासणी होते. आपल्याकडे पण गाडी पाठवली जाते. मध्ये अध्यक्षांनी काही ठिकाणी ते कॅम्प केले सुद्धा. तुम्ही पुढे आल्या पाहिजे. व्यवस्था सगळी केली जाईल. आपल्या ग्रामीण रुग्णालयाला पण आपण मशीन आणतोय. आणि महिलांसाठी रुचिता घोरपडे नगराध्यक्ष झाल्यावर पहिलं आपण निर्णय घेतलेला आहे की 200 बेडचं महिलांसाठीच खास हॉस्पिटल आपण बदलापूरसाठी घेतोय. दिल्लीला प्रस्ताव गेला तो, दिल्लीवरून त्याची मान्यता मिळेल. केंद्र सरकारच्या माध्यमातून ते चांगलं सुसज्ज हॉस्पिटल केवळ आणि केवळ महिलांसाठीच ते करतोय आपण. आणि पहिलं आपलं हॉस्पिटल ते होईल. त्यामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेणं ही ज्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलंय त्याला मी मनापासून शुभेच्छा देईन. पण तुम्ही पुढे आल्या पाहिजेत. सगळ्या महिलांना आपण सांगितलं पाहिजे की आरोग्यावर लक्ष केंद्रित करा आणि चांगल्या विचारातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. खरं म्हणजे आपण खेड्यातूनच कुठून तरी आलेला आहोत. खेड्यातून आलेल्या सगळ्या महिलांना माहिती आहे कशा पद्धतीने आपण आपलं आरोग्य काढलेलं आहे. आज शहरीकरणामध्ये आल्यावर आपला बदल झालाय. पण बदल होताना आपली संस्कृती आपण सोडू नका. आपल्या संस्कृतीचा विचार करा. तोच खऱ्या अर्थाने तुम्हाला भविष्य दाखवेल. आणि तेच विचार आपल्या बदलापूरमध्ये चांगले रुजवा हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पत्रकारांनाही विनंती करतो कोणत्या बातम्या द्याव्यात जरा याच्यावर जरा खोंगाट बांधा. माझ्या शहराला कलंकित करू नका. हे अपघात केवळ बदलापूरलाच होतात असे नाही.
अपघात सगळ्या ठिकाणी होतात, पण ह्याले असं होतंय की बदलापूरलाच घडतंय. हे कधीतरी आपण सगळ्यांनी विचार केलं पाहिजे. चांगलं शहर आहे, चांगल्या शहराचा विचार तुम्ही करून आपण सुद्धा तो विचार करा. तुमच्या मनात असेल तशा प्रकारचा आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, तर आम्हालाही आमच्या शहराची काळजी आहे. एवढ्या मोठ्या मनापासून मेहनत करणाऱ्या महिला मला भेटलेल्या आहेत, त्या मनापासून तुमची सेवा करतील हाच विश्वास देतोय. अजूनही त्यांनी काही संकल्पना केल्या असतील, त्यांना निश्चितपणे राज्य सरकारचा पाठिंबा राहील आणि केंद्र सरकारचाही पाठिंबा राहील. मुख्यमंत्र्यांनी तर पाहिजे ते देण्याची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कुठलीच अडचण नाही. त्यांनी फक्त बोलावं आणि त्यांनी द्यावं. अशा प्रकारचा बदलापूरचा विकास होईल. कधी न झालेला विकास हा बदलापूरला त्यांच्याच नेतृत्वाखाली चांगला करूया, अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवसाचा करून मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आजच्या दिवसात देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आमदार साहेबांच्या हस्ते दुर्वाताई राणे यांचा आता सत्कार करण्यात येणार आहे. दुर्वाताईने पुढे यायचं आहे. सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप जोरदार टाळ्या झाला पाहिजे दुर्वाताई राणे यांच्यासाठी. त्यानंतर पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना स्टेजवर येण्याची मी विनंती करत आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी न्यूज चॅनलची कार्यकर्ती म्हणा की सर्व म्हणा, श्रद्धा ठोंबरे आपल्या सगळ्यांसाठी नेहमीच आवडती व्यक्ती आहे. तिचा सत्कार आज कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने आपल्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे करत आहेत. महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे. हॅलो, सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते काही महिलांचे सत्कार इथे केले जाणार आहेत. नगरसेविका महिला, जर कोणाला अगदी अर्जंटली जायचं असेल तर आपण जाऊ शकता, अदरवाईज आपण इथे थांबावं अशी आम्ही नम्र विनंती करत आहे. अगदीच काही तातडीची गरज असेल तर आपण स्टेजवरून खाली उतरू शकता, अदरवाईज आपण उभं राहायचंय. अंगणवाडी या क्षेत्रातील महिलांचा सन्मान कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण करत आहोत. सन्माननीय अस्मिता नितीन तुर्डे, सन्माननीय अस्मिता नितीन तुर्डे, पर्यवेक्षिका अंगणवाडी. अंगणवाडीबद्दल बोलायचं असलं तर भरपूर बोलता येतं. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला बिंगडी असं करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत जाणारी आपली अंगणवाडीची पर्यवेक्षिका ताई. अंगणवाडी अस्मिता नितीन तुर्डे. ममता महेंद्र परब, ममता महेंद्र परब, अंगणवाडीतून ममता महेंद्र परब. ओके. त्यानंतर प्रवासासाठी आपण नेहमी रिक्षा चालकांवर असतो अवलंबून. महिला रिक्षा चालक सुमित्रा सरतापे. मी ज्यांचे नाव घेईन त्यांनी पटापट यायचे, वेळेचं बंधन पाहता आपल्याला फास्ट यायचंय. महिला रिक्षा चालक सुमित्रा सरतापे, सुशीला शिंदे, अरुणा विलास कदम या तिन्ही रिक्षा चालक आहेत आपल्या बदलापूरच्या. आणि प्रवास सुखकर होण्यासाठी महिलांवरती आपण निश्चितच अवलंबून राहू शकतो. त्यानंतर तिसरा कॅटेगरी आपण जो घेणार आहोत, मी नावं फटाफट घेते कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तिसरी कॅटेगरी आपली आहे आशा सेविका. आता आपल्या रिक्षा चालकताईंचा सन्मान होत आहे. पटापट पुढे जायचंय. आशा सेविका मान्यताप्राप्त आरोग्य सेवा समितीच्या कार्यकर्त्या असतात आणि आरोग्य विषयक सरकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. अश्विनीताई बनसोडे, बबिताताई तारू, रितिका भालेराव. आशा सेविका अश्विनी बनसोडे, बबिता तारू, रितिका भालेराव, अर्चना चोपडे, रुपाली गव्हाळे आणि विद्या लहाने. मी जेव्हा नाव घेते ज्यांचं नाव आहे त्यांनी हात वर केला तरी जास्त बरं वाटेल आम्हाला. आशा सेविका अश्विनी बनसोडे, बबिता ताई तारू, रितिका भालेराव, बबिता तारू, ऋतिका भालेराव, अर्चना चोपडे, रुपाली गव्हाळे, विद्या लहाने.
त्यानंतर पुढील क्षेत्र आहे आरोग्याचं क्षेत्र. नर्स ही आपली सगळ्यांची सिस्टर असते आणि नर्सिंग क्षेत्रातील सन्माननीय महिलांचा सत्कार होत आहे. सौ माधुरी शैलेंद्र गोसावी आहेत का? हात वर करायचे. ज्यांची नावं घेतील. कविता नारायण वाघमारे. कविता ताई आहात का आपण? प्लीज रेज युअर हँड. वंदना बोरले. येस, तिघांनी पटापट यायचं आहे. माधुरी ताई आलेल्या आहेत, कविता ताई आलेल्या आहेत, वंदना ताई बोरले, त्यानंतर योगिता ताई सुर्वे. ज्या क्रमाने मी नावं घेतली तसंच यायचंय. योगिता सुर्वे आहात का आपण? सुलभा प्रीतम यादव. सुलभाताई प्लीज रेज युअर हँड. योगिता सुर्वे नाही आहेत ना? त्यानंतर संगीता अजय वादवणे. या सर्व आपल्या सिस्टर्स आहेत की ज्या आरोग्य क्षेत्रात परिचारिका या भूमिकेतून आपल्या सगळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करत असतात. थोडंसं धावत या फिटनेस दाखवायचं आहे. महिला आपण बोलतो भरपूर, तसं धावणं पण भरपूर पाहिजे. परिचारिका क्षेत्रातील माधुरी गोसावी, कविता वाघमारे, वंदना गोरले, योगिता सुर्वे, सुलभा प्रीतम यादव आणि संगीता अजय वादवणे या सर्व महिलांचा सत्कार आपण कोळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे नगराध्यक्षा आणि आपले आमदार साहेबांच्या हस्ते होत आहे. खाकी वर्दीचा मान सर्वात मोठा असतो. खलनिग्रहणाय सद्रक्षणाय असं म्हणतात. सौभाग्यशीताई सांगळे, सन्माननीय सौभाग्यशीताई सांगळे आपण आहात का? ओके. त्यानंतर बेघर निवारा केंद्र सेवा येथील आपल्या सुनीता रमेश वेलदोडे ताई आहात का आपण? हातवर. व्हेरी गुड. बेघर निवारा केंद्राच्या सेवा याच्यातून पटापट यायचं ताई, पटापट यायचंय. परिचारिकांचा आपण उल्लेख केला होता आणि त्याच्यानंतर भगवान डॉक्टर होते असं आपण म्हणतो. डॉक्टर ज्योत्स्ना बागुल सावंत. डॉक्टर ज्योत्स्ना बागुल सावंत, आर यू देअर मॅम? येस, वेलकम. डॉक्टर ज्योत्स्ना बागुल सावंत. चुरी मॅडम आपण आलेला आहात का? चुरी मॅडम. सुरक्षा MSF मधून सरस्वती शिंदे आपण आहात का? प्लीज रेज युअर हँड. प्रणिता पवार. आय रिपीट, प्रणिता पवार. सारिका वायदंडे. प्रणिता पवार आहात ना? येस. सारिका ताई वायदंडे. ऑल थ्री ऑफ यू. ओके. सुरक्षा क्षेत्रातील सरस्वती शिंदे, प्रणिता पवार, सारिका वायदंडे या तिन्ही सन्माननीय महिलांचा सत्कार कोळगाव बदलापूर नगर परिषद. पटापट जायचे एकेकानी, तुमच्या नावाच्या क्रमाने पटापट जायचंय. कायदे तज्ञ, कायद्याचं भान आपल्याला सगळ्यांनाच असायला पाहिजे आणि वकील क्षेत्रामधून आपल्या कार्य करणाऱ्या बदलापूरच्या प्रसिद्ध असल्या शुभांगीताई पाटील, कायदे तज्ञ वकील शुभांगीताई पाटील आपण आला आहात का? शुभांगी पाटील. आय रिपीट, शुभांगी पाटील. ओके. त्यानंतर सर्व क्षेत्राला शिकवणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सौ सुमन मुकेश चव्हाण. विद्या विनयीन शोभते असं आपण म्हणतो. देवालाही ज्याच्या पुढे नतमस्तक व्हावं असं वाटतं असा असतो गुरु आणि गुरुवर्य अशा सौ सुमन मुकेश चव्हाण ज्यांची प्री स्कूल बदलापूर असोसिएशनच्या अध्यक्षपदी काही दिवसापूर्वीच निवड झाली होती. लिटिल चॅम्प्स प्री प्रायमरी स्कूलच्या फाउंडर आणि प्रिन्सिपल सौ सुमन मुकेश चव्हाण यांचा सत्कार कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या जागतिक महिला दिन हिरकणी महोत्सवात होत आहे. नृत्य, कथक, कुमारी प्रज्ञेशा संदीप भोईर.
कुमारी प्रज्ञेशा संदीप भोईर, आर यू देअर? येस. कुमारी श्रेया नितीन दनाने, कुमारी श्रेया आर यू देअर? श्रेया. सर्व क्षेत्रांचा इथे आपण आढावा घेतलेला आहे आणि महिला बालकल्याण विभाग याच्या इथून बचत गटासाठी सर्वांना स्वयंरोजगाराची संधी इथे आपण दिलेली आहे आणि स्वयंरोजगार बचत गटाच्या सर्व मुख्य कामं करणाऱ्या आपल्या सन्माननीय ताईंचा देखील सत्कार आपण आता इथे स्टेजवर करणार आहोत. ललिताताई मांडुरे, ललिताताई मांबुरे कृपया स्टेजवर येते. संयोगिनी अच्छा, बचत गटाच्या संयोजिका ललिताताई बांबुरे आणि अंजनाताई बुटेरे, अंजनाताई बुटेरे, ललिताताई मांडुरे या दोघांनाही स्टेजवर येण्याची मी विनंती करत आहे. या पुढे बचत गटाच्या वतीने कार्य केलेल्या संयोजिका ललिता मांबुरे आणि अंजना बुटेरे. आणि बचत गटाच्या प्रमुख असलेल्या मोहिनीताई पाटील यांना स्टेजवर येण्याची आम्ही विनंती करत आहोत. सगळ्या महिलांच्या लाडक्या आहेत, जोरदार काय झाला पाहिजे. मोहिनीताई पाटील बचत गटाच्या प्रमुख असणाऱ्या सगळ्या महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचं बक्षीस असं नेहमी म्हणणाऱ्या मोहिनीताई पाटील यांचा सत्कार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने आपण या हिरकणी महोत्सवात जागतिक महिला दिनानिमित्त करत आहोत. ज्या सन्माननीय महिलांच्या सत्कारात नावं घेतली होती आणि जे आले नाहीयेत त्यांनी कृपया नंतर प्रणिताताई कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा. सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा सत्कार महिला हा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, एकच मिनिट. हॅलो, इंदर सिस्टर इथे आलेले आहेत. त्यांचा सन्मान कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा अर्थात प्रगतीचे वारे किसनजी कथळ यांच्या हस्ते होत आहे.